समझते ना? वो बोला नहीं बोला काहीतरी बोल, समजते ना? मेरे को भी ज्यादा नहीं आती, जुरुक जुरुकी आती. ऐका काय म्हणतोय ते शेर 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 जो म्हणतोय तो काय म्हणतोय, सपने तो हजारों लोग सजाते हैं. काय म्हणतोय का, सपने तो हजारों लोग सजाते हैं लेकिन हर किसी का सपना भगवान पूरा नहीं करता. ऐका, सपने तो हर लोग सजाते हैं लेकिन हर किसी का सपना भगवान नहीं पूरा करता. लेकिन ये धर्म मंडप में, ये दत्त मंदिर में सब कोई आना चाहता है लेकिन जो आता है जिसे दत्त प्रभु बुलाता है. विठल विठल. म्हणजे आता इथे या मंडपात बसलेले आहेत, आता इथे जे दत्तप्रभूंच्या मंदिरामध्ये जाऊन आले त्यांनी असं समजायचं आपण इथे आलो नाही, आपल्याला कोणी बोलवलंय, दत्तप्रभूंनी बोलवलंय. विठल विठल. मग तुम्हाला असा प्रश्न पडेल की दत्त जयंती, कृष्ण जयंती, रामनवमी अशी कित्येक वर्ष आपण चालत असलेली परंपरा का बरं? एका साताऱ्यामध्ये एक मोठे संत होऊन गेले, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज. त्यांचा जर चरित्राचा अभ्यास करायचा घेतला तर त्या चरित्रामध्ये असं समजून येतं, एके दिवशी एक माणूस महाराजांना भेटला आणि महाराजांना तो असं म्हणतोय, महाराज त्रेतायुगामध्ये राम होऊन गेले, द्वापार युगामध्ये श्रीकृष्ण होऊन गेले आणि कित्येक वर्ष होऊन गेले ते दत्तप्रभूंना होऊन गेले. मग अजूनपर्यंत रामनवमी, श्रीकृष्ण जयंती,